मुलांनो, आज आपण काय बघणार आहोत? आज आपण इयत्ता 5वी मधलं जे आपले लेसन शिकवले होते मी आणि जे 4 चॅप्टर आहेत त्याच्यावर आधारित काय आहेत ऍक्टिव्हिटी, गेम्स, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर आहेत. तर ते आज आपण काय करूया, आपण या ऍक्टिव्हिटीच्या मार्फत ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता मुलांना याच्या पुढची जी स्टेप आहे ती कुठली आहे ती बघूया आपण. बघा, गेम झाला, आता आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. तर टेस्ट मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन आहेत आणि आपलं रिकॉल झालाय तर तुम्ही पटापट याची काय सांगा, उत्तर सांगा. बघा काय आहे, वी शुड कट द नेल्स रेग्युलरली सो दॅट रिमेन क्लीन, लुक ब्युटिफुल, ग्रो लॉंग, की शेप वेल. काय असेल ते, रिमेन क्लीन म्हणजे आपण जर रेग्युलरली जर नख कापले तर काय होईल की आपल्या नखातली जी खाण आहे ती स्वच्छ होईल. आता बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, देयर आर डॅश बोन्स इन अवर बॉडी. आपल्या बॉडी मध्ये किती बोन्स असतात? 306, 406, 106 की 206. तर आपल्या बॉडी मध्ये मुलांनो 206 म्हणजे 206 बोन्स असतात. बघा आता नेक्स्ट काय, अ सॉन्ग ऑफ म्हणजे कोणाच्या समूहाला सॉन्ग म्हणतात? ऍड्स, बीज, कॅटल, डॉग्स. तर बीज म्हणजे काय, मधमाशा, त्यांच्या समूहाला काय म्हणतात? अ सॉन्ग ऑफ बीज. आता बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, वन डे अ डॅश केम अँड एट अप ऑल द लिव्स. तर बघा कोण आलं होतं ग्रोव मध्ये म्हणजे वनराई कोण आलं होतं आणि सगळं खाऊन टाकलं? काऊ, बफेलो, हॉर्स की गोट. वन डे अ गोट केम अँड एट ऑल द लिव्स. आता बघूया पुढचं, ट्रेन रन्स ऑन द. बघा ट्रेन कुठून चालते? रोड, ट्रॅक, वॉटर की एअर? ट्रॅक वरून. ट्रेन रन्स ऑन द ट्रॅक. बघूया आता नेक्स्ट, वी शुड कव्हर अवर माउथ व्हेन वी. म्हणजे आपण आपलं माउथ किंवा तोंड कव्हर करायला पाहिजे केव्हा? ईट खाताना, स्नीज शिंकताना, स्लीप झोपताना की खेळताना. तर कधी मुलांना आपण शिंकताना, स्नीजिंग करताना काय करायला पाहिजे, आपलं तोंड कव्हर करायला पाहिजे. बघा नेक्स्ट, द ट्रेन गोज ओव्हर द. ट्रेन कशावरून जाते? कशावरून जाते? बघा, प्लेन्स, हाऊसेस, पीपल अँड रोड्स. प्लेन्स म्हणजे हाऊसेस म्हणजे घराच्या आतमधून, तर घराच्या वरून तर जाणार नाही. पीपल लोकांच्या वरून जाईल का? किंवा रोड्स. तर ट्रेन कुठून जाते? प्लेन्स म्हणजे सपाट भागातून ट्रेन काय असते त्याच्यावरून जाते. बघूया नेक्स्ट, अ डॅश ऑफ बर्ड्स. बर्ड्सच्या ग्रुपला काय म्हणतात? समुच्चयाला किंवा त्यांच्या संघाला काय म्हणतात? ग्रो म्हणतात, बंच म्हणतात, फ्लाइट म्हणतात की क्राउड म्हणतात? काय म्हणतात मुलांना? अ फ्लाइट ऑफ बर्ड्स. हे उत्तर बरोबर आहे. बघा पुढे, अ फ्लॉक ऑफ, काय म्हणू आपण? फ्लॉक ऑफ गेज, फ्लॉक ऑफ स्टिक्स, फ्लॉक ऑफ ट्रीज की फ्लॉक ऑफ पीपल? काय म्हणू आपण? अ फ्लॉक ऑफ बीज. बघूया आता नेक्स्ट काय आहे, देयर वॉज अ लिटल डॅश ट्री इन अ ग्रोव ऑफ मँगो ट्रीज. काय? देयर वॉज अ लिटल नीम ट्री, बनियान ट्री, बबूल ट्री किंवा पॉम? तर काय येईल? देयर वॉज अ लिटल बबूल ट्री इन ग्रोव ऑफ मँगो ट्रीज. म्हणजे मँगो ट्रीची जी वनराई होती त्याच्यामध्ये कुठला ट्री होता? बबूल ट्री. आता बघा मुलांना, हे जे आहेत आपले जे क्वेश्चन आहेत 10चे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. आता बघूया आपले उत्तर बरोबर आहेत की नाही. बघा 10 मधून 10 आपण काय केलेलं आहे, बरोबर उत्तर सॉल्व्ह केलेलं आहे. तर आता आपण पुढच्या स्टेप कडे वळूया. आता याच्यानंतर कुठली स्टेप्स आहे मुलांना, आपल्याला प्रश्नांची उत्तर सॉल्व्ह करायची आहेत. जे पण आपण चॅप्टर शिकलेलो आहोत त्याची प्रश्नांची उत्तर आपण काय करूया, सॉल्व्ह करूया आणि उत्तर काय आहे हे बघूया. चला तर मग सुरुवात करूया प्रश्न उत्तराला. बघा मुलांना, इथे प्रश्न दिलेला आहे, आपण ते प्रश्न आधी वाचून घेऊ आणि त्याचं नेमकं उत्तर काय आहे ते आपण बघू. काय आहे बघा, वेअर डज द ट्रेन गो. बघा, वेअर डज द ट्रेन गो. ट्रेन कुठून, वेअर डज द ट्रेन गो? ट्रेन कुठून जाते? बघा, कुठून जाते? द ट्रेन गोज. ट्रेन कुठून जाते सांगा? वेअर डज द ट्रेन गो? कुठून जाते? द ट्रेन गोज ओव्हर. कशाच्या वरून जाते? ओव्हर म्हणजे वरून. माउंटेन्स. काय आहे माउंटेन्सची स्पेलिंग? MOUNTAINS. माउंटेन्स म्हणजे काय मुलांना? पर्वतावरून. अजून कुठे जाते? प्लेन्स. प्लेन्सची स्पेलिंग काय आहे? PLAINS. प्लेन म्हणजे काय?
प्लेन्स म्हणजेच काय, सपाट भाग. आणि मग मुलांना रिव्हर्स, रिव्हर म्हणजेच काय, नद्यांच्या वरून. इथे एस लागलाय म्हणजे नद्यांच्या वरून. तर बघा प्रश्न काय आपला, वेअर डज द ट्रेन गो, ट्रेन कशा कशावरून जाते सांगा. द ट्रेन गोज ओव्हर द माउंटेन, प्लेन्स अँड रिव्हर्स. म्हणजे पर्वतावरून जाते, परत प्लेन सपाट भागातून आणि नद्यांच्या वरून. रिव्हर्स ब्रिजेस बनवले असतात त्याच्यावरून जाते. ह्या स्पेलिंग तुम्ही लर्न करा आणि प्रॅक्टिस करा परत परत ते लिहिण्याची. बघूया दुसरा प्रश्न काय आहे. Which type of train carries the passengers? ट्रेन जे आहे, ट्रेन मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे जे पॅसेंजर्स आहेत, प्रवासी, ती कॅरी करते. पॅसेंजर्सची स्पेलिंग सांगा मला काय आहे. पॅसेंजर्सची स्पेलिंग काय आहे, PASSENGRS. पॅसेंजर्स, पॅसेंजर्स म्हणजे काय, प्रवासी. Which type of train carries म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रवासी ट्रेन काय करते, कॅरी करते. बघा कुठल्या प्रकारचे प्रवासी कॅरी करते ती, बघा पॅसेंजर्स. Which type of train carries the passengers? पॅसेंजर ट्रेन म्हणजे which type of train म्हणजे कोणत्या प्रकारची ट्रेन पॅसेंजर्स कॅरी करते. जी पॅसेंजर ट्रेन असते तीच काय करते, ट्रेन पॅसेंजर ट्रेन करते. मग ते फ्लाइट कार्स ज्या ट्रेन असतात त्या काय करतात, ज्या मालगाड्या असतात त्याच्यात काय करतात, ते माल वाहून नेतात. म्हणजे जे कंपन्यांचे दगडी कोळसा वगैरे जे काही आहेत, ज्या वस्तू खनिज संपत्ती वगैरे आहे, खनिज असतात, ते त्या गाड्या काय करतात, माल वाहतात. पण हे जे पॅसेंजर ट्रेन असते ती काय फक्त प्रवाशांनाच घेऊन जाते. तो प्रश्न, विच टाइप ऑफ ट्रेन कॅरीज द पॅसेंजर. पॅसेंजर म्हणजे कोणत्या प्रकारच्या ट्रेन मध्ये पॅसेंजरला घेऊन जाते, प्रवाशांना. ती कोणती ट्रेन असते, पॅसेंजर ट्रेन असते. म्हणजे प्रवाशांसाठी ती स्पेशल गाडी असते. बघा आता, विच टाइप ऑफ ट्रेन कॅरीज द गुड्स. गुड्स म्हणजे जे माल वाहणारे असते. गुड्स म्हणजे मालवाहू गाडी असते ना, मालवाहू गाडी असते. गुड्स म्हणजे जे काही सामान असतात, आपले खनिज असतात, काही बाहेरून खूप सारा माल मागवलेला जातो, मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये तो पोहोचवलेला जातो. परत दगडी कोळसा राहू दे, बाईक्स असू दे, पेट्रोल असू दे, किंवा अशा बऱ्याच ज्या वस्तू असतात त्या आगगाडी म्हणजे जी असते गुड्स, जे म्हणजे मालगाडी म्हणतो ना आपण. मालगाडीमध्ये काय असते, म्हणजे असं माल भरलेला असते की ज्याच्यात आपल्याला दगडी कोळसा वगैरे आपल्याला एखाद्या फॅक्टरीमध्ये पोहोचवायचं असेल ते भरपूर प्रमाणात असते. कधी कधी आपण मोठमोठे टँक बघतो त्याच्यात पेट्रोल असते. कधी कधी खूप मोठे मोठे असे वायर असतात, सळाकी असतात, वाळू असते. परत कधी कधी अशा बाईक्स, मोठमोठ्या मशीन्स ज्या असतात त्या कुठमध्ये ह्याच्यात गुड्स म्हणजे मालगाडी जी असते त्याच्यात राहतात. तर बघा, विच टाइप ऑफ ट्रेन्स कॅरीज द गुड्स. जे फ्रेट कार्स आहेत, फ्रेट कार्स आहेत, ते काय करते, ट्रेन ते जे आहे माल वाहते. कुठली आहे, फ्रेट कार्स. फ्रेटची स्पेलिंग FRIGST. फ्रेट कार्स ऑर गुड्स ट्रेन म्हणजे मालगाड्या ज्या असतात त्यांना काय म्हणतात, फ्रेट कार. ते काय करते, जे सामान आहे ती वाहून नेते. बघूया आता नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हू रन्स ऑन द ट्रॅक्स. ट्रॅक्स वरून काय धावते बरं, कोण धावते, द ट्रेन. काय, द ट्रेन रन्स ऑन द ट्रॅक्स. तर ट्रॅक्स वरून कोण जाते, पटरी. आपण रेल्वे पटरी म्हणतो ना, त्याच्यावरून कोण जाते बरं, तर काय आहे, द ट्रेन ऑन द ट्रॅक्स. बघा आता नेक्स्ट, वेअर वॉज द लिटिल बबल ट्री. आता लिटिल बबल ट्री कुठे होता सांगा, कुठे होता, ग्रो ऑफ मँगोज जे मँगो ट्री. ग्रो ऑफ मँगो ट्री म्हणजे जिथे म्हणजे आंब्याची वनराई होती, आंब्याच्या झाडाची वनराई होती, तिथे काय होतं, एक छोटासा बबुल ट्री होता. बघूया याचं उत्तर काय आहे. द लिटिल बबुल ट्री वॉज इन ग्रो ऑफ मँगो ट्रीज. ग्रो म्हणजेच काय मुलांना, GROVE. ग्रो म्हणजेच काय, वनराई. आंब्याची वनराई असते तिला इंग्लिश मध्ये ग्रो असं बोलतात. सांगा, द लिटिल बबुल ट्री वॉज इन अ ग्रो ऑफ मँगो ट्रीज. म्हणजे आंब्याच्या झाडाची जी वनराई होती तिथे काय होता, एक छोटा बबुल ट्री पण होता. ट्री म्हणजेच काय, झाड. आता बघूया नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, माझा भाऊ काय दिलेला आहे, वॉज द लिटिल बबुल ट्री हॅपी.
म्हणजे इथे जो बबल ट्री होता तो हॅपी होता का? नव्हता. का बरं नव्हता? कारण त्याला काय वाटायचं की त्याला काटे आहेत, थॉर्न्स आहेत आणि त्याच्या झाडांची जी लीव्स आहेत, झाडांची पान आहेत ती काय छोटी छोटी आहेत आणि तो आंब्याच्या वनराईमध्ये होते तर आंब्याच्या झाडाची पानं कशी हिरवीगार आणि लांब सडक असतात आणि त्यांना काटे पण नसतात म्हणून तो त्यांना पाहून काय होता आंब्याच्या झाडांना पाहून तो दुःखी होत होता. काय आहे उत्तर बघूया आपण. नो द बबल ट्री वॉज नॉट हॅपी. तर काय येईल उत्तर नो. नो म्हणजे नाही. द बबल ट्री वॉज नॉट हॅपी म्हणजे बबल ट्री हॅपी नव्हता तो अनहॅपी होता. बघूया नेक्स्ट काय दिलेलं आहे. वाय डिड द चिल्ड्रन नॉट लाईक द बबल ट्री. लहान मुलांना बबल ट्री का नाही आवडत? का नाही आवडत सांगा बरं. का नसेल आवडत? कारण त्याला काय असतात बबल ट्री हॅज अ थॉर्न्स. त्याला काटे असतात म्हणून त्याला असं कोणी घट्ट मिठी मारू शकत नाही. तर बघूया याचं उत्तर काय आहे. द चिल्ड्रन डिड नॉट लाईक द बबल ट्री म्हणजे लहान मुलांना बबल ट्री अजिबात आवडत नाही. बिकॉज त्याचं बिकॉज म्हणजेच काय कारण. BECAUSE बिकॉज त्याचं बघा कारण सांगितलेलं आहे का आवडत नाही. ट्री हॅड शार्प अँड स्टीप थॉर्न्स म्हणजे त्याचे जे हे असतात थॉर्न्स म्हणजेच काय THORNS. थॉर्न्स म्हणजेच काय त्याला असे काटे असतात. स्टीफ म्हणजे असे लांब सडक टोकदार. शार्प शार्प म्हणजेच काय टोकदार आणि स्टीफ म्हणजे काय असे कडक. The children did not like the bubble tree because tree had sharp and steep thorns. त्याला काय असतात हे असतात काय टोकदार आणि कडक असे काय असतात काटे असतात आणि ते काटे रुतण्याचे चान्सेस असतात म्हणून लहान मुलांना बबल ट्री आवडत नाही. तुम्हाला कुठला ट्री आवडतो कुठले फ्लावर्स आवडतात याची पण तुम्ही यादी करू शकता मुलांना. बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे माझा. Who stole all the golden leaves? कोणी चोरून नेले सांगा. जे बबूलच्या झाडावर काय त्याने जो विश मागितली होती ते दुसऱ्या दिवशी त्याला गोल्डन ट्रीज आले. गोल्डन लीव्स आले म्हणजे सोनेरी पानं. तर कोणी चोरून नेले. थीप म्हणजे एक चोर आला आणि त्याने काय केले ते चोरून नेले. तर उत्तर बघूया काय आहे. A thief stole the gold leaves. कोणी चोरले थीप म्हणजे एका चोराने THIEF थीप म्हणजे काय चोर. अ थीप स्टोल ऑल द गोल्ड लीव्स म्हणजे चोराने काय केले ते बबूल जे लीव्स आहेत ते काय केले ते चोरले. बघूया नेक्स्ट काय आहे. What did happen when the bubble tree had glass leaves? म्हणजे बबल ट्रीने जेव्हा त्याला काचेची ग्लास लीव्स म्हणजे काचेची पानं आली पाहिजे हे जेव्हा विश मागितली तेव्हा काचेच्या पानांसोबत काय झालं. बघा काय म्हटलेलं आहे. What did happen when the bubble tree had glass leaves? म्हणजे त्याला जेव्हा काचेची पानं आली तर काय झालं त्याच्यासोबत. बघूया काय झालं आहे. A strong wind sprang up म्हणजे काय आहे. स्ट्रॉंग विंड म्हणजे एक अशी वाऱ्याची मोठी झुळूक आली आणि and it broke all the glass leaves. A strong winds म्हणजे स्ट्रॉंग विंड्स म्हणजे असं वारा खूप वेगाने आला खूप जोरदार वारा आला. स्प्रँग अप म्हणजे त्याला असं जोरदार वारा येऊन त्या काचेला तो वारा धडकला आणि काय झालं मग इट ब्रोक ऑल द ग्लास लीव्स म्हणजे सगळे ते काचेची जी झाडाची पानं होती ते काय गळून पडली. आणि आता नेक्स्ट काय दिलेलं आहे. डज आवर ब्रेन वर्क वाईल स्लीपिंग. आता बघा हे आपलं कुठलं जे चॅप्टर होतं आठवतो आवर बॉडी है ना बॉडी पार्ट्स त्याच्यातलं होतं. तर त्याच्यात आपलं पहिलंच सेंटेन्स होतं. तर काय लिहिलेलं आहे. डज आवर ब्रेन वर्क वाईल स्लीपिंग. आपण जेव्हा झोपलेले असतो तेव्हा आपलं जे आहे ब्रेन काम करतं का. येस. तर आपण जेव्हा झोपलेला असतो पण आपला ब्रेन काम करत असते ब्रेन झोपलेला नसतो. तर बघूया काय उत्तर. येस आवर ब्रेन वर्क्स व्हाईल स्लीपिंग. जेव्हा आपण झोपलेलो असतो आपले जे ब्रेन आहे ते काम करत असते. कारण बघा हे आपले हार्ट बीट्स आहे किंवा आपलं जे डायजेशन सिस्टीम आहे आपण झोपतो म्हणून ते काही ते पण झोपलेले असतात आणि वर्क करणं बंद करतात असं नसते. तर आपण जेव्हा झोपलेलो असतो तर आपला ब्रेन काय करतो काम करतो. आपल्याला कुठले प्रॉब्लेम असले किंवा आपल्याला काही त्रास झाला तर पटकन आपण आपले जे ब्रेन आहे ते आपल्याला सिग्नल पाठवताना आपण पटकन तडकन असं उठून बसतो. येस ब्रेन काय आपण झोपलेलं असताना
पण ते ब्रेन वर्क करते. बघा काय दिलेलं आहे, हाऊ मेनी डिफरंट स्मेल्स कॅन द ह्युमन नोज रिमेंबर. म्हणजे जे हाऊ मेनी डिफरंट स्मेल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे स्मेल्स आहे, जो वास आहे, कॅन ह्युमन नोज रिमेंबर. रिमेंबर म्हणजे जे आपले जो ह्युमन बिंग आहे, जो मनुष्य आहे, तो किती प्रकारचे स्मेल लक्षात ठेवू शकतो. तर किती 50,000 50,000 स्मेल्स काय करू शकतो ह्युमन जो आहे म्हणजे मानव आहे तो काय करू शकतो, रेकग्नाइज करू शकतो. तर बघूया याचं उत्तर काय सांगितलं होतं मी, 50,000 म्हणजे 50,000. आवर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट स्मेल्स. म्हणजे अशा जवळपास 50,000 स्मेल्स काय करू शकतो, रेकग्नाइज करू शकतो. बघा 14 काय दिलेला आहे प्रश्न वाचा. हाऊ मेनी बोन्स आर देअर इन ह्युमन बॉडी. हाऊ मेनी बोन्स आर देअर इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडी मध्ये किती असतात सांगा बरं. आपण आता याच्या ऍक्टिव्हिटी मध्ये पण फिलिंग द ब्लँक्स मध्ये पण अभ्यास केला आहे. आणि जे छोटं बाळ असते बेबी, त्याला किती बोन्स असतात सांगा. बेबीला किती असतात, म्हणजे 300 बोन असतात, 300 असतात. का, कारण त्यांचे बोन छोटे छोटे असतात. जेव्हा ते ग्रोन होतात म्हणजे ग्रोन अप होतात, जेव्हा त्यांच्या शरीराची वाढ व्हायला लागते तेव्हा ते हाड जुळतात आणि त्याचे मोठं झाल्यावर 206 बोन्स होतात म्हणजे अडल्ट झाल्यावर. तर हाच प्रश्न आहे, काय दिलेला आहे, हाऊ मेनी बोन्स आर देअर इन ह्युमन बॉडी. तर काय, देअर आर 206 बोन्स. किती असतात ह्युमन बॉडी मध्ये, हे लक्षात ठेवायचं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न तुम्हाला सायन्स मध्ये म्हणजे विज्ञानात पण असतो. देअर आर 206 बोन्स इन ह्युमन बॉडी. 206 बोन्स काय असतात मानवी शरीरामध्ये असतात. हा महत्वाचा प्रश्न आहे. आता बघूया नेक्स्ट काय दिलेलं आहे 13. हाऊ डज बॉडी रिपेअर इटसेल्फ इफ द स्किन इज कट ऑर इंज्युअर्ड. म्हणजे बघा जेव्हा आपल्याला कट लागतो, आपल्या बॉडीला कट लागतो, तर ती बॉडी कशी रिपेअर होते. इंज्युअर्ड म्हणजे जेव्हा एखादी आपली जखम होते, आपल्याला कट येतो, मग रक्त व्हायला लागते, तर आपली बॉडी आपोआप कशी हील होते, म्हणजे कशी रिपेअर होते. बघूया याचं उत्तर. द स्किन कट ऑर इंज्युअर्ड म्हणजे जर आपली स्किन कट झाली असेल किंवा इंज्युअर्ड झाली असेल म्हणजे जखम झाली असेल, ठीक आहे, जखम झाली असेल तर द ब्लड स्टार्ट फ्लोविंग. जर बघा द ब्लड स्टार्ट फ्लोविंग बट आफ्टर सम टाइम इट विल क्लॉट अँड स्कॅब फॉर्म्स ऑन द कट. तर काय होतं, जरी तुम्हाला बघा एखादं कट जरी लागलं असेल, सर्वात प्रथम काय होते, द ब्लड स्टार्ट फ्लोविंग म्हणजे आपलं रक्त व्हायला निघतं. रक्त वाहून जर आपण त्याला प्रेशर दिलं तर काय होतात, तिथे क्लॉट्स निर्माण होतात, रक्ताचे असे गुठळे निर्माण होतात. क्लॉट्स म्हणजेच काय, गुठळ्या. अँड स्कॅब फॉर्म्स. मग काही दिवसानंतर बघाल तर तुम्ही त्या जखमेवर काय होते, असं स्कॅब्स यायला लागतात, म्हणजे ब्लॅक ब्लॅक अशा खपल्या निघतात. आणि ते स्कॅब्स काय होतात ऑन द कट आफ्टर फ्यू डेज, म्हणजे एक आठवड्यानंतर 2 आठवड्यानंतर काय होते, आफ्टर फ्यू डेज द स्कॅब फॉल्स ऑफ. त्याच्या अशा हातावरच्या खपल्या होतात त्या फॉल्स ऑफ, त्या आपोआप निघून जातात. आणि त्या निघल्यानंतर काय होते, ऍड न्यू स्किन अराइज. आणि तिथे काय येते, नवीन स्किन येते. म्हणजे जर आपल्याला एखादी जखम झाली असेल, इंजुरी झाली असेल, तर ते आपोआपच हील होते, हे नॅचरली हील होते. पहिले ब्लड निघतो, ब्लड फ्लो होतो, त्याच्यानंतर त्याचे क्लॉट्स निर्माण होतात. क्लॉट्स निर्माण झाल्यानंतर तिथे स्कॅब येते. स्कॅब आल्यानंतर काही दिवसांनी स्कॅब निघालं की मग त्याच्यानंतर काय होते, तिथे नवीन स्किन येते. हे त्याचं उत्तर आहे. बघूया नेक्स्ट. व्हॉट इज द स्पीड ऑफ एअर व्हेन वी स्नीज. जेव्हा आपण शिंकतो तर आपली जे स्नीजिंग असते, शिंकणं, त्या हवेत किती किलोमीटर मध्ये एका असं किती किलोमीटर पोहोचू शकते. आठवा किती याच्यात म्हणजे किती किलोमीटर पर्यंत पोहोचू शकते. बघा, द एअर फ्रॉम अवर स्नीज, आपल्या ज्या स्नीज म्हणजे जेव्हा आपल्या शिंकण्यातून जी हवा निघते, जी एअर निघते, कॅन ट्रॅव्हल ऍट अ स्पीड म्हणजे ती किती दूरवर प्रवास करू शकते, ऍट अ स्पीड अबाउट 160 किलोमीटर. ते 160 किलोमीटर पण जे आपल्या शिंकण्याची जी हवा आहे तिथल्या दूरवर पर्यंत ती पोहोचू शकते पर आवर. म्हणजे एका तासात ती किती किलोमीटर पोहोचू शकते, 160 किलोमीटर. तर प्रश्न काय आहे आपला, बघा, व्हॉट इज द स्पीड ऑफ एअर व्हेन वी स्नीज. म्हणजे जेव्हा आपण शिंकतो तेव्हा आपली स्पीड किती दूर पोहोचू शकते, किती दूर पोहोचू शकते. जर आपण शिंकल्यानंतर आपली स्पीड
एक 160 किलोमीटर एका तासात 160 किलोमीटर इतकी दूर पोहोचू शकते. बघा उत्तर काय आहे? द एअर फ्रॉम आवर स्नीज कॅन ट्रॅव्हल ऍट अ स्पीड ऑफ अबाउट 160 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासात 160 किलोमीटर ती दूर जाऊ शकते. बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे? व्हॉट इज द स्पीड ऑफ एअर व्हेन वी कफ. जर आपल्याला कफ म्हणजे आपल्याला खोकला झाला तर व्हॉट इज द स्पीड ऑफ एअर म्हणजे खोकला आपण जेव्हा खोकतो खोकल्यातून अशी एअर बाहेर पडते तर तिची स्पीड किती असते? खोकल्यातून जेव्हा आपल्याला खोकला येतो हवा येते ना खोकल्यानंतर तर ते किती दूर पोहोचू शकते आणि त्याची स्पीड किती असते? बघूया याचं उत्तर. व्हेन वी कफ म्हणजे जेव्हा आपल्याला खोकला असतो. कफ म्हणजेच काय मुलांना? खोकला. काय आहे कफची स्पेलिंग? COUGH. कफ म्हणजेच काय? खोकला. द एअर फ्रॉम आर कफ ट्रॅव्हल म्हणजे आपल्या कफ मधून खोकल्यातून जी हवा निघते ती किती ट्रॅव्हल म्हणजे किती दूरवर प्रवास करते? ऑल अबाउट 95 किलोमीटर्स पर आवर. तर एका तासात किती दूर जाऊ शकते? आपल्या कफ मधून येणारी जी एअर आहे ती 95 म्हणजे काय? 95 किलोमीटर दूर पर्यंत जाऊ शकते. इथे इतकी हवेची गती असते. म्हणून काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आपल्याला जेव्हा कफ झालेला असतो किंवा कोल्ड सर्दी झालेली असते, स्नीझिंग येते, जेव्हा तुम्हाला शिंका येतात तेव्हा काय? मास्क घालायला पाहिजे. हे प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे. तर मुलांना अशा प्रकारे आपण हे जे आहे युनिट 3 मधलं 3.1 पासून 3.4 पर्यंत जे पण आपले जे चॅप्टर झाले होते, पोएम झाल्या होत्या, तर त्याचं काय केलं आहे आपण ह्या चारही पाठाचं किंवा कवितेचं मिळून आपण त्याची ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे, गेम घेतलेला आहे, टेस्ट सुद्धा घेतलेली आहे आणि प्रश्नांचे उत्तर पण सोडवलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे? याची प्रॅक्टिस करायची आहे. जे कठीण शब्द आहेत ते त्याचं स्पेलिंग पुन्हा पुन्हा लिहून बघायचे आहेत आणि ह्याच्यात त्याच्या टेस्ट आहे तुम्ही परत सोडवून पहा आणि आपले जे चॅप्टर झालेले आहेत युनिट 3 आता आपलं पूर्ण झालेलं आहे. तर याचं काय करा? तुम्ही रिव्हिजन करा म्हणजे तुम्हाला काय होईल? परीक्षेत छान मार्क्स येतील. धन्यवाद.